हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.7 ऑनेस्ट अवी वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेला आहे. तर फर्स्ट वन आहे ऑनेस्टी म्हणजेच काय? प्रामाणिकपणा. बीइंग ट्रूथफुल, कधीही सत्याने वागणाऱ्यांना ऑनेस्ट असं म्हणतात किंवा ऑनेस्टी असं सुद्धा म्हणतात. पॉलिसी म्हणजेच काय? काही रूल्स असतात, काही नियम असतात, त्यालाच पॉलिसी असे म्हणतात. अ सेट ऑफ रूल्स, काही रूल्स आपण फॉलो करतो त्याला पॉलिसी असं म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड रीड अलाउड. लिसन ऐका, रीड अलाउड मोठ्यानं म्हणा. Listen the story given on textbook page number 71 and read it aloud. तर पेज नंबर 71 वर आपल्याला स्टोरी देण्यात आलेली आहे. तर ती स्टोरी आपल्याला काय करायची आहे? रीड करायची आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. तर टीचर फर्स्ट रीड द एंटायर स्टोरी अलाउड and then ask the student to read it. तर इथं एंटायर स्टोरी, फुल स्टोरी इथं टीचरना फर्स्ट मोठ्यानं रीड करून दाखवायचं आहे. दॅट आफ्टर स्टुडंट्स काय करतील? इथं रीड करतील. डिस्कस द फॉलोइंग. खाली काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स काय करा म्हणलेले आहे? तर डिस्कस करा म्हणलेले आहे. चला तर पाहून घेऊया. डिड अभि डू द राईट थिंग्स. तर आपण स्टोरीमध्ये पाहिलं होतं, तर अभिनं चांगली गोष्ट केली आहे का इथं विचारण्यात आलेलं आहे. तर काय चालतं स्टोरीमध्ये पहा. तर आई वडिलांनी त्याला चांगल्या गोष्टी शिकवलेल्या होत्या. तो फ्रेंडच्या घरी गेला, त्याचा फ्रेंड घरी नव्हता. त्याला तिथं त्यांच्या टेबलावर, फ्रेंडच्या घरात एका टेबलावर त्याला सुंदर असं पेन्सिल बॉक्स दिसलं. तो पेन्सिल बॉक्स त्याला घेण्याची इच्छा झाली, पण तिथं त्याला लगेच त्याचे आईचे शब्द आठवले की दुसऱ्यांच्या वस्तूंना आपण हात लावायचं नाही. तर तो त्या पेन्सिल बॉक्सला हात न लावताच तो तसाच स्वतःच्या घरी निघून आला. तेव्हा ही गोष्ट आपण चांगली केली या गोष्टीवरून त्याला काय झालेलं आहे? तर हॅपी फील झालेला आहे. तो काय केलेला आहे? तिथं राईट थिंग्स केलेला आहे, बरोबर गोष्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे इथे सांगू शकतो. तर पॉसिबल आन्सर येईल पहा. यस, अभि डिड द राईट थिंग्स. ही डिड नॉट टेक पेन्सिल बॉक्स बिकॉज इट वॉज नॉट हिज अँड ही वॉज ऑनेस्ट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू फाइंड युअर फ्रेंड्स न्यू इरेजर विच वॉज मिसिंग. What will you do? Return it to him or keep it. तर काय म्हणलेलं आहे पहा. जर तुम्हाला तुमच्या मित्राचं न्यू इरेजर सापडलेलं असेल, न्यू इरेजर म्हणजेच काय? खोडरबर. तिथं न्यू इरेजर तुम्हाला भेटलेला असेल जो त्याचं मिसिंग झालेला आहे, जो त्याचं इरेजर तिथं हरवलेला आहे. What will you do? तर तुम्ही काय करणार तिथे? रिटर्न इट टू हिम. त्याला रिटर्न देणार का तो इरेजर, का कीप इट, का ठेवून घेणार? तर या लेसन मध्ये आपण काय शिकलो? दुसऱ्यांच्या वस्तूंना आपण हात लावायचं नाही. आपली वस्तू असेल तर ठेवून घ्यायची, दुसऱ्यांच्या वस्तूंना इथे आपण हात लावायचं नाही. तर पॉसिबल आन्सर काय येईल पहा. आय विल रिटर्न द इरेजर टू माय फ्रेंड. इट बिलॉंग्स टू हिम. कीपिंग इट वुड बी रॉंग. जर मी ठेवून घेतलो तर हे काय होईल? रॉंग होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गिव्ह सम एक्झाम्पल्स वेन यू हॅव बीन ऑनेस्ट. तर काही असे एक्झाम्पल्स द्या म्हणलेले आहेत जेव्हा तुम्ही ऑनेस्टपणे वागलेला आहात, प्रामाणिकपणे वागलेला आहात. असे काही एक्झाम्पल्स तुमच्या लाईफ मधले इथं द्या असं म्हटलेलं आहे. तर काय येऊ शकेल पहा पॉसिबल्स. आय टोल्ड द ट्रूथ वेन आय ब्रोक अ पेन्सिल. आय रिटर्न अ कॉइन आय फाउंड ऑन द फ्लोअर. आय टोल्ड माय टीचर वेन आय फॉरगॉट टू डू माय होमवर्क. असे काही ऑनेस्ट एक्झाम्पल्स इथे आपण सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गिव्ह सम अदर एक्झाम्पल्स ऑफ गुड हॅबिट्स. तर इथे एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत. काही अदर एक्झाम्पल्स द्या म्हणलेले आहेत. गुड हॅबिट्सचे, चांगल्या सवयींचे काही एक्झाम्पल्स द्या म्हणलेले आहेत. खाली आपल्याला एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत, ते सोडून एक्स्ट्रा सुद्धा सांगायचे आहेत. इथे देण्यात आलेले आहे पहा. बिईंग हेल्पफुल, दुसऱ्यांना मदत करा. बिईंग ऑन अ टाइम, वेळेवर पोहोचा. बिईंग पोलाइट, शांत रहा. बिईंग काइंड, दयाळूपणे वागा, प्रेमाने वागा. दुसरं सांगू शकतो आपण अशा प्रकारे. शेअरिंग विथ अदर्स, सेईंग प्लीज अँड थँक यू,
कीपिंग युअर थिंग्स क्लीन, लिसनिंग टू द पेरेंट्स अँड टीचर्स अँड नॉट हर्टिंग अदर्स अँड टेलिंग द ट्रूथ. अशा प्रकारे इथे आपण आन्सर सांगू शकतो, एक्झाम्पल्स देऊ शकतो. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. टीचर डिस्कसेस द मीनिंग्स ऑफ द ऑनेस्टी अँड हॅबिट्स. तर इथं टीचरनं काय करायचं आहे, ऑनेस्टीचं मीनिंग्स इथं मुलांसोबत डिस्कस करायचं आहे आणि हॅबिट्स कशा असायला पाहिजे त्या गोष्टी इथं काय करायच्या आहेत, मुलांसोबत डिस्कस करायच्या आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. क्लासवर्क होमवर्क नोट देण्यात आलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटी 4 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी 4 तर देण्यात आलेली आहे, तर ती 4th ऍक्टिव्हिटी बाय ओन सॉल्व्ह करायचं आहे स्टुडंटना. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड द वर्ड्स गिवन बिलो अँड देन राईट देम. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर रीड करा म्हटलेलं आहे, त्यानंतर लिहा म्हटलेलं आहे. पेरेंट्स पालक, सडनली अचानक, ब्युटिफुल सुंदर, रिमेंबर्ड आठवणे, बिलॉंग्स संबंधित असणे, टचिंग स्पर्श करणे, ऑनेस्टी प्रामाणिकपणा, वेल मॅनर्ड म्हणजे सुसभ्य किंवा चांगल्या स्वभावाचा, पर्सन पर्सन म्हणजेच व्यक्ती. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पुट अ टिक फॉर द थिंग्स यू डू अँड क्रॉस फॉर द थिंग्स यू डोंट डू. काही गोष्टी तुम्ही केलेल्या असाल तर त्याला टिक करा म्हटलेलं आहे. ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाहीये तर त्याला काय करा म्हटलेलं आहे, क्रॉस करा असं म्हटलेलं आहे. आय टीज स्मॉल ॲनिमल्स लाईक अ कॅट. तर मी स्मॉल ॲनिमल्स छोट्या छोट्या प्राण्यांना, मांजर कुत्रा असे छोटे छोटे प्राणी आहेत ना, त्यांना मी काय करतो, छेडतो, त्यांना त्रास देतो. टीज म्हणजेच काय, त्रास देतो. हे काय आहे, बॅड हॅबिट्स आहे. हे काय आहे, बॅड डीड्स आहे. तर हे तुम्ही करता का, तर नाही. तर हे काय आहे, रॉंग आहे. तर इथं काय करूया, क्रॉस करूया. हे लहान मुलं करत नाहीत. आय थ्रो ट्रॅश इन द बिन्स. तर मी कचऱ्याच्या डब्यात टाकतो. थ्रो म्हणजे टाकणे, ट्रॅश म्हणजे कचरा, बीन म्हणजेच कचऱ्याच्या डब्याला बीन असे म्हणतात. तर मी कचऱ्याच्या डब्यात टाकतो. तर हे काय आहे, गुड डीड्स आहेत, चांगली सवय आहे. तर इथं आपण काय करून घेऊया, टिक करून घेऊया. आय क्रॉस द रोड ऍट द झेब्रा क्रॉसिंग. तर आपण रोड क्रॉस करत असताना ऑलवेज कुठून करायचं असतो, झेब्रा क्रॉसिंग वरूनच करायचं असतं. तर हे गुड डीड्स आहे, गुड हॅबिट्स आहे. तर इथे आपण टिक मार्क करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय टेल लाईज सो दॅट मदर डज नॉट स्कोल्ड मी. तर मी खोटं बोलल्यामुळे माझ्या आईनं मला स्कोल्ड केलेलं नाही, ओरडलेलं नाही किंवा मारलेलं नाही. तर हे काय आहे, बॅड डीड्स आहे, बॅड थिंग्स आहे. तर आपण कधीही खोटं बोलायचं नाही. तर बॅड डीड्स असल्यामुळे इथं काय करून घेऊया, क्रॉस करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऍड यस टू द फॉलोइंग वर्ड्स. तर खाली आपल्याला पिक्चर्स देण्यात आलेला आहे, तर त्या वर्ड्स मध्ये काय करायचं आहे, यस हा ऍड करायचा आहे. इथं सिंगल आहे बॉय, तर इथं एकटा असल्यामुळे बॉय आलेले आहेत. इथं भरपूर आहेत, मोर दॅन वन आहेत, एकापेक्षा जास्त. जिथं बॉयज असतात तर तिथं बॉयला काय होणार आहे, एस ऍड होणार आहे. तर बॉयचा झालेला आहे बॉयज. एकच आहे तर फ्रेंड, मेनी असतील, भरपूर असतील तर काय होईल, फ्रेंड्स होईल. तर सिंगल आहे, एकच असल्यामुळे टेबल, तर एकापेक्षा जास्त असल्यामुळे काय होतील, इथं टेबल्स होतील. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.7 ऑनेस्ट अवी हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.